तर साहेब आल्यानंतर जर घाबरूनचं काम होणार असेल मग पहिलं काय चालू होतं आता हे कळत नाही. म्हणजे काय साहेबांचीच वाट बघत होते की काय करत होते आता काय समजत नाही. सगळं भेसळ बंदच व्हायला पाहिजे. 2 नंबर जे आहे ते सगळं बंद व्हायला पाहिजे. जे आहे ते योग्य आहे ते चालू झालं पाहिजे. आम्ही तिथे खाल्लंय म्हणजे आम्ही उंदराने खाल्लेलं ऍक्सिडेंट खाल्लंय की तेच कळत नाही आता. तुकाराम मुंडे आलाय, त्यांनी जे कारवाई केली ते योग्य आहे आणि असंच व्हायला पाहिजे. त्याशिवाय हे 2 नंबर जे आहे हे बंद होणार नाही. साहेब जर प्रधानमंत्री झाले तर मला वाटत नाही आपला भारत जे आता अर्थव्यवस्था चालू आहे त्याच्यात तिप्पट बोलीन मी खरंच प्रधानमंत्री झाले तर. महाराष्ट्राला शिस्ती यासाठी फक्त तुकाराम मुंडेंनी एकट्या व्यक्तीने हे करून चाललं तर प्रत्येक लोकांच्या मध्ये पण जागृती यायला पाहिजे. उद्या काहीतरी भविष्यामध्ये कोणाचा जीव जात असेल भेसळयुक्त ह्याच्याने प्रॉब्लेम होऊ शकतो ना. आणि ते चांगलं कार्य करतात आहे, काम करतात आहे आणि त्यांचं आम्हाला म्हणजे आमचं समर्थन आहे त्यांना. काय तुकाराम मुंडे करतात ते योग्य करतात. आता त्यांची महाराष्ट्रात एक प्रतिमा म्हणजे त्यांची संत तुकारामांसारखीच प्रतिमा आहे. संत तुकारामांसारखीच प्रतिमा आहे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या FD आयुक्त तुकाराम मुंडे चर्चेत आहेत आणि मुंबईतले हॉटेल्स सध्या चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत, कारण ते त्यांच्या कारवाईच्या रडारवर आहेत. मुंबईकर म्हटलं तर आपल्याला दररोज असंख्य मुंबईकर हे लाखोंच्या संख्येने बाहेर खाताना दिसतात. त्यांचं आयुष्य अर्ध रेस्टॉरंट आणि हॉटेल भोवतीच फिरताना दिसतं. त्याच्यामुळे या कारवायांवर मुंबईकरांना काय वाटतं? कारण इतकी अस्वच्छता, कीटक आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत आणि हे मुंबईकर माझ्यासोबत आहेत. आता इकडे असं जे ओपन किचन आपल्याला पाहायला मिळतं हे प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं असं नाही. ज्या हॉटेलमध्ये मुंबईकर खातात ते बंद असतं आणि त्याच्यामुळे त्यांची मतं जाणून घेऊया. दादा, मला सांगा, तुकाराम मुंडे तर तुम्हाला माहीत असतील. तुकाराम मुंडेंच्या कारवाया, ते मुंबईमधले जे हॉटेल्स आहे, शालीमार, त्याचबरोबर रुस्तम आईस्क्रीम सेंटर, इथे कारवाई झाली आहे. मग जेव्हा तुम्ही बाहेर खाता तेव्हा काय वाटतं या कारवायांचा विचार केल्यानंतर? कारवाई साहेब आल्यानंतर जे झालंय ते खूपच चांगलं झालंय. ज्या हिशोबाने आता चालू आहे ते खूपच म्हणजे बघायला गेलं तर अप्रतिम काम केलेलं आहे साहेबांनी. ज्या हिशोबाने आता जे चालू आहे एवढं पहिलं जर होतं आता तर एवढं घाण वगैरे. आता ज्या हिशोबाने साहेब आल्यानंतर आता बघा नॉर्मली आम्ही आता इकडनं नाश्ता वगैरे घेतो, पहिलं नॉर्मली पेपरमध्ये यायचा, आता बटर पेपर वगैरे लावून म्हणजे थोडी क्वालिटी वगैरे सुधारायला चालू झाली आहे. तर ते साहेब आल्यानंतर जर घाबरूनचं काम होणार असेल मग पहिलं काय चालू होतं आता हे कळत नाही. बरोबर ना. म्हणजे काय साहेबांचीच वाट बघत होते की काय करत होते आता काय समजत नाही. पण ज्या हिशोबाने काम चालू आहे आता भारतामध्ये खरंच अप्रतिम चालू आहे. तर मुंडे साहेब जर लास्टपर्यंत त्यांच्या बदल्याच होत राहतात, जरा काय चांगलं झालं की त्यांची बदली होते. त्यामुळे जर काय नवीन जर होणार असेल भारतात त्यांना प्लीज म्हणजे साहेब पाहिजे म्हणजे पाहिजेच, असंच माझं म्हणणं आहे. बस एवढंच. पण मग तुम्ही बाहेर किती खाता? काय आमचा मॅडम आता आम्ही सकाळी निघणार, लवकर निघणार माझं. सकाळी नाश्त्याला आम्हाला नाश्ता काही घरी आम्ही बनवूया तेवढा टाईम नसतो. नॉर्मली आम्हाला नाश्ता बाहेरूनच घ्यायला लागतो. त्यामुळे स्वच्छता वगैरे आम्ही बघत बसलो तर काय भेटणार नाही ना, कारण सगळीकडे मास्क्या वगैरे असतात. मग आता काय मास्क्या बघणार की पोट तर पहिला बघायला लागणार, कारण सकाळी नाश्ता वगैरे काय रेडी नसतो तर आम्हाला नॉर्मली नाश्ता करायलाच लागतो. त्यामुळे आम्ही एवढं स्वच्छता बघायला नाही. जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकलं की असं कॉक्रोच, उंदीर फिरताना पाहायला मिळालं इतक्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये, शालीमार सारखं इतकं मोठं हॉटेल जे इतकी वर्ष सुरू होतं तेच बंद होतं, तेव्हा अशा बाकीच्या हॉटेल्सवर विश्वास राहतो का? विश्वास नाही राहणार ना. आता गेल्यानंतर आतमध्ये त्यांच्या किचनमध्ये काय चालतंय आम्हाला कसं करणार, कारण बाहेरून ते आणतात प्लेट वगैरे सजून, पण जेव्हा आतमध्ये नंतर समजतं की उंदीर वगैरे हो ते मग कसं करायचं, आता खायचं की नाही करायचं. आणि एवढे पैसे देऊन जर आम्हाला जर उंदीर आणि हेच भेटणार असेल तर मुळात काय करायचं आता हेच कळत नाही. कारण आम्हाला कधीतरी आम्हाला नेहमी बाहेरच खायला लागतं, कारण घरी एवढं परवडत नाही. त्यामुळे काय करणार, प्रायझिंगच्या हिशोबाने. पण तुकाराम मुंडेंच्या कारवायांबद्दल काय वाटतं? म्हणजे आत्ता तुकाराम मुंडे जेवढ्या धडक कारवाया आपल्याला पाहायला मिळतात, ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतात, मग आत्ता ते आल्यापासूनच हे सगळे विषय चर्चेत आलेत असं वाटतं का? याच्या आधी मग काय चालू होतं? हा एक प्रश्न काय चालू होतं हेच आम्हाला आता सामान्य माणसाला काय समजत नाही. खरंच मी ज्या हिशोबाने आता एवढी वर्ष आम्ही मुंबईत राहतोय, आता जे सरकार आलंय की साहेब आल्यानंतर आलंय हेच काही समजत नाही. मग अगोदर जे आता रुस्तम ॲक्सिडेंट तुम्ही बोललात बंद झालं, मग पहिलं काय होत होतं? मग आम्ही तिथे खाल्लंय म्हणजे आम्ही उंदराने खाल्लेलं ॲक्सिडेंट खाल्लंय की तेच कळत नाही आता. का साहेब आल्यानंतर सगळ्यांना आठवण आली, जाग झाली, असं झालं. बस एवढंच बोललं. तुकाराम मुंडेंबद्दल तुमचं मत काय? पुढे जाऊन आता व्हायरल होत असतं तसं सारख्या सोशल मीडियावर की त्यांनी CM व्हावं, PM व्हावं. तुमची अशी काही इच्छा आहे का, एक मुंबईकर म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून, जे राजकारण सध्या चाललंय, ज्या राजकारण्यांना तुम्ही पाहता आणि ज्या गोष्टी सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत आणि प्लस तुकाराम मुंडेंच्या कारवाया, हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं तुकाराम मुंडेंचं पुढचं फ्युचर? साहेब जर प्रधानमंत्री झाले तर मला वाटत नाही आपला भारत जे आता अर्थव्यवस्था चालू आहे त्याच्यात तिप्पट बोलीन मी खरंच, जर प्रधानमंत्री झाले तर. पण ज्या हिशोबाने ते कामं करतात आणि त्याच्यानंतर त्यांची बदली होते, तर मला वाटत नाही ते प्रधानमंत्री पण ठेवतील त्यांना करायला. सॉरी, तेवढंच सांगू शकतो. चला, आता ही एका मुंबईकरांची प्रतिक्रिया होती, पण आपण आणखीन मुंबईकरांना विचारण्याचा प्रयत्न करूयात.
तुकाराम मुंडे ज्या प्रकारे कारवाई करतायत हॉटेल्सवर हा? एकदम योग्य आहे. एकदम योग्य आहे. बोला बोला तुम्ही बोला काय योग्य कसं काय वाटतं तुम्हाला कारण का जे भेसळयुक्त जे आहे हा. ते बंद झालंच पाहिजे. हा, त्याच्यासाठी काय हानिकारक जे तब्येतीसाठी आहे बरोबर आणि आहे. त्यांची जी कारवाई ती योग्य आहे. हा. आता ते बनावट पनीर दूध वगैरे सगळं भेसळ बंदच व्हायला पाहिजे. 2 नंबर जे आहे ते सगळं बंद व्हायला पाहिजेत. जे आहे ते योग्य आहे ते चालू राहायला पाहिजे. आता मुंबईकरांचा विचार जर आपण केला तर ते रोज बाहेर खातात. शालिमार सारखं मोठं हॉटेल बंद हो, होतं हो. आणि त्याचबरोबर रुस्तम सारखं बंद होतं. तर आता मुंबईकरांना बाहेर खाताना कुठेतरी भीती वाटते का की अरे अरे एवढे मोठे मोठे बरोबर आहे की जे आहे ते ताजं जे फ्रेश आहे ते आहे ते चालले ते व्यवस्थित आहे. आणि बाकीचे जे भेसळयुक्त जे आहे ते सगळं बंद झालं पाहिजे. त्यांची कारवाई ती योग्य आहे. हो. आता आपल्याला इथे कसं ओपन किचन पाहायला मिळते की आता सगळं दिसतं आपल्याला स्पष्ट. बरोबर फ्रेश वापरतो रोजच्या रोज. तसं मुंबईतील इतर हॉटेल्सने पण असं हॉटेल्स मधनं काय होतंय की जळलेलं तेल जे आहे जे त्यांनी वडा म्हणा किंवा काय जे तळलेलं जे तेल शिल्लक राहतंय ते तेल काय करतात त्यांनी बाकीच्या इतर आयटम वापरतात. त्याच्यामुळे ते त्रास होतो खाणाऱ्या पब्लिकला. त्याच्यामुळे ती जी कारवाई आहे ती योग्य आहे. आता तुकाराम मुंडेंबद्दल तुमचं काय मत आहे? हा, बोला बोला. हॉटेलमधनं जे आहे ते दिसण्यात येत नाही. बरोबर आहे. आतमध्ये जे भट्टीमध्ये जे त्यांचं जे कारभार चालू असतो जळलेलं तेल जे उकळून जे ते विष तयार झालं असतंय तेच तेल बाकीचे सगळ्या पुण्याला मारतात. उपम्याला म्हणा, सिऱ्याला म्हणा, पोह्याला म्हणा, म्हणजे बाकीचे जे इतर आयटम जे आहेत त्या सगळ्या आयटमाला ते जळलेलं तेल वापरतात. फ्रेश तेल वापरत नाहीत. हे आमचं आहे फ्रेश रोजच्या रोज तेल. त्याच्यामुळे काय प्रश्न हे हानिकारक नाही. बरोबर आहे. मग ते पब्लिकला बी समजावं आता समजल आता. तुकाराम मुंडे हा तुकाराम मुंडे आलाय त्यांनी जे कारवाई केली ते योग्य आहे आणि असंच व्हायला पाहिजेत. त्याशिवाय हे 2 नंबर जे आहे हे बंद होणार नाही. मुंबईकर नाही, कारण का 2 नंबर जे चाललेलं आहे यांचे जे विरोधक आहेत हे शेवटी हे असंच म्हणणार. कारण का त्यांना जे करायला लागलं ते योग्य आहे. हे सगळं 100% योग्य आहे. त्याच्यासाठी जे बाकी त्यांचे जे आहेत त्यांचे जे काय आता 2 नंबर बंद होणार त्यासाठी त्यांचं जे इन्कम आहे ते थांबलं. त्यासाठी त्यांचं ते कारवाई ते अपोजिट करणारच ते अपोजिट करणार ते. कारण का त्यांचे जे आता 2 नंबर काय कमी चालले काय त्याच्यामुळे पब्लिकला किती त्रास व्हायला लागला, पब्लिकची किती हाणामारी व्हायला लागली. त्याच्यामुळे जे जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे सध्या ते सगळं बघितल्यावर तुम्हाला वाटतं तुकाराम मुंडेंनी मुख्यमंत्री बनावं, पुढे जाऊन प्रधानमंत्री बनावं? आजकालचे राजकारणी वर्सेस तुकाराम मुंडे कोण तुम्हाला योग्य वाटतं? तुकाराम मुंडे योग्य मग त्यांनी मुख्यमंत्री पुढे जाऊन बनावं वाटतं? बनावं की त्यांनी. कारण का अशा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्कोप दिला पाहिजेत. काय काय बदल होईल तुकाराम मुंडे मुख्यमंत्री झाले तर? त्यांनी सगळेच कारवाई करतील बरोबर. सगळ्या आता जे कारवाई खालीपासून जे तळापासून जे चालू केलेत ना ते वरपर्यंत सगळं सुरळीत होईल. होय. कारण का भ्रष्टाचार थांबेल आणि महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार थांबला तर तुमच्या आमच्या सामान्य माणसांचाच आपला पैसा आहे. आणि हे यांच्या सगळं गडगंज उमसले ते आमदार खासदार यांच्या जर सगळ्या सुविधा बघितल्या तर आपले सामान्य लोकांचाच पैसा येतो. आणि आपल्याला मग हे रोड खचले ते खचले हे खचले मग कशामुळं ह्याच्यामुळे 16 कोटी यांचे अपराध पर हे सगळं बरोबर आहे. तुकाराम मुंडेंची कारवाई ती एकदम योग्य आहे. ओके. तर या सामान्य मुंबईकरांच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की तुकाराम मुंडेंची कारवाई ही योग्य आहे. तुकाराम मुंडेंचं नाव ऐकलं जातं? ऐकलं. तुकाराम मुंडे ज्या कारवाया करतायत मुंबईतील सगळ्या हॉटेल्सवर वगैरे, मुंबईकर म्हणून काय वाटतं? कारण तुम्ही रोज बाहेर खाता आणि अशा प्रकारे तुम्ही ज्या हॉटेल्समध्ये खाता त्याच हॉटेल्समध्ये इतके घाण अस्वच्छता पाहायला मिळते. नाही, तुकाराम मुंडे करतात ते योग्य करतात. ते आता त्यांची महाराष्ट्रात एक प्रतिमा म्हणजे त्यांची संत तुकारामांसारखीच प्रतिमा आहे. आता आषाढी एकादशीमध्ये त्यांचे संत तुकारामांसारखेच त्यांचे बॅनर घेऊन लोक गेले. एक IAS ऑफिसर कसा असावा हे तुकाराम मुंडेंच्याकडे बघून कळतं. चांगलं काम आहे. त्यांना लोकांचा सपोर्ट आहे भरपूर सपोर्ट आहे. आता तुम्हाला आता हे जे तुम्ही रोज खाता मुंबईकर म्हणून इतके मोठे मोठे हॉटेल्स त्यांनी बंद केले, हे सगळ्या कारवाया पाहता आता मुंबईकर म्हणून बाहेर खाताना भीती वाटते का? बाहेर खाताना भीती तशी वाटत नाही. कारण की आता त्यांचा सगळीकडे म्हणजे आता गावाखेड्यातनी पण तुकाराम मुंडेंच्या नावामुळं हॉटेलमध्ये तेवढा वचक आता बसलेला आहे. कारण की आम्ही गावखेड्यातून येतोय तिकडे पण आता वचक बसलेले आहेत तुकाराम मुंडे. आता पेपर पण कोणी यूज करत नाही, न्यूजपेपर. तर छोट्या छोट्या गोष्टी आता लोकांना पण समजल्या. परत त्यांनी जो एक निर्णय घेतला आहे की किती जरी मोठं हॉटेल असलं तरी तिथं त्यांनी पाण्याची बॉटल ऑफर करायची नाही. म्हणजे जर आम्हाला स्वतःहून पाहिजे असलं तर आम्ही मागेन, त्यांनी तिथं पिण्यायोग्य पाणी ठेवलंच पाहिजे. हा जो त्यांचा विचार आहे की नाही अतिशय योग्य विचार आहे तुकाराम मुंडेंचा. आवडला. आता आत्ताचं राजकारण जेव्हा तुम्ही बघता तुकाराम मुंडे पुढे जाऊन त्यांचं फ्युचर कसं दिसतं? तुकाराम मुंडेंनी मुख्यमंत्री बनावं काही जण म्हणताय, पंतप्रधान बनावं काही जण म्हणताय. माझी इच्छा आहे तुकाराम मुंडेंनी पॉलिटिशियनमध्ये न गेलेलं चांगलं. कारण की पॉलिटिशियनमध्ये गेल्यावर जे आता एक IAS ऑफिसरकडे जी पॉवर असते ना ती मुख्यमंत्री
प्राईम मिनिस्टरपेक्षा पण जास्त असते, परंतु सर्व आय एस ऑफिसरनी तसं वागायला लागते. त्यांना ती पॉवर माहीत आहे, पण ते तसं ग्राउंड लेवलला यूज करत नाहीत पॉवर ती. आणि प्रत्येकाने जर तसं तुकाराम मुंडेंसारखे ऑफिसर जर एक झाले तर आय एस ऑफिसर भरपूर पॉवर असते त्यांच्याकडे. आता तुकाराम मुंडेंच्या सगळ्या कारवाया बघता तुम्हाला वाटतं सगळं व्यवस्थित होईल पुढे जाऊन? जे भेसळयुक्त गोष्टी वापरल्या जातात, ज्या नियमांचं उल्लंघन केलं जातं, शिस्त येईल महाराष्ट्राला? महाराष्ट्राला शिस्त यासाठी फक्त तुकाराम मुंडेंनी एकट्या व्यक्तीने हे करून चालणार, तर प्रत्येक लोकांच्या मध्ये पण जागृती यायला पाहिजे. फक्त एक आय एस अधिकारी बोलतो ना, प्रत्येक पब्लिक मध्ये पण ते तसं व्हायला पाहिजे. सर्व लोकांनी मनावर घ्यायला पाहिजे. कारण की तुकाराम मुंडे कुठे कुठे लक्ष देणार? एवढी मोठी महाराष्ट्राची लोकसंख्या 14 कोटी. लोकांनी जर मनावर घेतलं तर आपोआप सगळं सुधरेल. लोकांनी मनावर घेतलं तर आपोआप सगळं सुधरेल. दादा, तुम्ही नाव ऐकलंय तुकाराम मुंडेंचं? हो, ऐकलं ना. तुकाराम मुंडे ज्या कारवाया करतायत हॉटेल्सवर, मोठे मोठे मुंबईतले एवढे वर्ष झाले सुरू झालेले हॉटेल बंद झालेत, काय वाटतं सगळं व्यवस्थित होईल आता? नाही, योग्य आहे ते. जे करतायत ते बरोबर करतायत. आता जेव्हा तुम्ही बाहेर खाता एक मुंबईकर म्हणून, काय वाटतं एवढी अस्वच्छता हॉटेल्समध्ये पाहायला मिळते, ते ओपन किचन वगैरे असं सुरू राहावं असं काही वाटतं का? नाही, आता ते ओपन किचन साठी तर ते त्रासदायकच आहे सगळ्यांना, पण काय करणार? नाईलाज आहे मुंबईकरांचा. नाईलाज आहे मुंबईकरांचा, कारण असं खावंच लागतं. खावंच लागतंय, कारण त्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये गेलं तर ते परवडत नाही आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे हे आता असं बाहेरचं थोडंसं करावं लागतं आपल्याला. काय करणार? तुम्ही राजकारण बघता का जरा, काय चालू आहे वगैरे? आता सगळे लोक म्हणताय की सध्या जे राजकारण चालू आहे ते बघता तुकाराम मुंडेंनी मुख्यमंत्री व्हावं, काय वाटतं तुम्हाला? मग तुकाराम मुंडे मुख्यमंत्री झाल्यावर बदल होतील काय? तर ते पुढचं काही सांगू शकत नाही, कारण मुख्यमंत्री तर खूप जण आपण बोलतो हे हो ते हो, पण ते जसे मुख्यमंत्री होतात तसं पुढचं काय प्रोसेस वाढत नाही हो. बरोबर आहे. आणखीन एक दादा आपल्याला पुढे भेटलेत. खरं तर ते बाहेरच खात होते. तुम्ही रोज बाहेर खाता? नाही, घरी खातो. हा, पण मग आता तुकाराम मुंडे ज्या कारवाया करतात हॉटेल्सवर वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहे, इतके हॉटेल्स मोठे मोठे बंद झालेत मुंबईतले, काय वाटतं शिस्त लागेल महाराष्ट्राला? हो हो, अवश्य अवश्य, एकदम व्यवस्थित होणार मॅडम. व्यवस्थित व्यवस्थित आम्ही चाललेलं आहे तसा. सगळा थोडा दरारा पण झालेला आहे त्यांचा, तुकाराम मुंडेंचा. साहेबांचा. हा, बरोबर आहे. पण मग आता काही लोक प्रोटेस्ट पण करतायत त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या विरोधात आंदोलन करतायत की आमचं काय होईल, आमचे व्यवसाय वगैरे सगळं. आपण मॅडम उद्या काहीतरी भविष्यामध्ये कोणाचा जीव जात असेल भेसळयुक्त ह्याच्याने प्रॉब्लेम होऊ शकतो ना. आणि ते चांगलं कार्य करतात आहे, काम करतात आहे, आणि त्यांचं आम्हाला म्हणजे आमचं समर्थन आहे त्यांना ह्या चांगल्या गोष्टीला. पण आता मुंबईत अशा प्रकारे इतके मोठे मोठे हॉटेल जेव्हा बंद होतात आणि कीटक झुरळ फिरतानाचं कारण दिलं जातं, जेव्हा मग बाहेर खातात मुंबईकर म्हणून सगळे तुम्ही, काय वाटतंय? खाताना भीती वाटते, विश्वास? तिथे भीती वाटते, पण आम्ही बघूनच जिथे साफसुथरं काय असेल व्यवस्थित वाटतं तिथेच आम्ही नाश्ता जेवण किंवा काय असेल ते करतो. तुकाराम मुंडेंच्या कारवायांबद्दल काय वाटतं? म्हणजे ऑब्व्हियसली जे ते काम करताय, जेवढं रिगरसली ॲक्शन घेत आहे, दॅट इज रिअली अप्रिशिएबल. आणि सगळ्या आय एसने अशी ॲक्शन घेतली तर ऑब्व्हियसली चेंज येईल. आणि ॲज अ यूथ तशीच ॲक्शन एक्सपेक्टेड आहे आम्हाला पण. सो जसं आता त्यांनी रुस्तममध्ये पण त्यांनी जे FDA चं हे केलं लायसन्स, प्लस एक पुणेमध्ये पण मी न्यूज बघितली की भेसळयुक्त दुधाचं हे झालं. सो या ॲक्शन म्हणजे ॲज अ यूथ आणि ॲज अ सिटीजन व्हेरी हेल्थ वाईज पण खूप कॉशियस आहे, आणि अशी ॲक्शन सगळ्या आय एसने घ्यायला हवं, आणि हे चेंज एक्सपेक्टेड आहे. सो आता पुढे जाऊन म्हणतात की मुंबईतल्या आपण चला हॉटेल्सचा विचार केला, इतके मोठे मोठे हॉटेल जेव्हा बंद होतात, बाहेर खाताना एक वाटते, भीती वाटते मुंबईकर म्हणून. राईट. आता ऑब्व्हियसली आपण म्हणजे मोठे हॉटेल असो किंवा छोटे हॉटेल, आता मोठ्या हॉटेलमध्ये पण मध्ये क्लिनलीनेस कशी आपल्याला माहिती नाही, आणि जरी ओपन स्ट्रीटवर बघतो तरी तिकडं पण आहेच काही ना काही आहे. तर एक म्हणजे ॲज अ फूड सेफ्टीवर खूप मोठा हे व्हायला जावं, कारण आता बरंच सारं म्हणजे पोल्युशन वाढले आहे, बऱ्याच गोष्टी आहे की हेल्थ कॉन्शियस एवढं आपल्याला व्हावं लागणार आहे की हे चेंजेस एक्सपेक्टेड आहेच, आणि अशा ॲक्शन झाल्याच पाहिजे. तुकाराम मुंडेंना काय लोक म्हणतात PM CM पुढे जाऊन ते बनावे मुख्यमंत्री, काय वाटतं? आत्ताचं सगळं राजकारण बघता त्यांच्यासारख्या एका अधिकाऱ्यानं राजकारणात उतरावं आणि सगळं शिस्त लावावी महाराष्ट्राला, असं वाटतं की ते अधिकारीच ठीक आहेत? म्हणजे कोणीही म्हणजे त्यांच्या हिशोबाने जोही ॲक्शन घेईल तो एक्सपेक्टेड आहे, असं तेही उतरले तरी आम्हाला आवडेलच. पण असा एखादा माणूस जो त्या हिशोबाने ॲक्शन घेईल आणि त्या डेडिकेशनने काम करेल तेवढंच एक्सपेक्टेड आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलं, मुंबईकरांचा विषय जेव्हा येतो तर अनेक मुंबईकर हे बाहेर खातात, त्यांचं अर्ध आयुष्य जे आहे ते हॉटेल्स रेस्टॉरंट असे छोटे छोटे जिथे तुम्हाला खानावळी पाहायला मिळतील त्याच्याच अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतं.
आणि त्यामुळे मुंबईकर जे खात आहेत ते व्यवस्थित आहे का? हे सगळं जे आहे ते FDA या धाडींनंतर, FDA कारवायांनंतर हे सगळे प्रश्न उपस्थित झालेत आणि त्यामुळे या मुंबईकरांची मतं जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता आणि अनेक प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिल्या. तुकाराम मुंडेंच्या कारवाईचं समर्थन केलं. तुम्ही सुद्धा मुंबईकर असाल किंवा महाराष्ट्रातून जिथून कुठून तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला तुकाराम मुंडेंच्या कारवायांबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.